मी अरे यार काय झालं? मी तर चुंबक खूप आवाज करतोय पहाटेपासून. काहीतरी उलटे आकडे म्हणतोय, संस्कृत मध्ये काहीतरी बोलतोय. मला झोपच येते रे त्याच्या आवाजाने. अच्छा, पण याने एक बरं झालं, तुला स्वप्न पडलं नाही. पडलं ना. पडलं का? ऐक ना, ऐक ना, मला खूप वेळ स्वप्न पडलं माहितीये का. म्हणजे मी एक मोठं झाड होते आणि ते झाड असं हळूहळू मोठं होत 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 तसं आकाशात गेलं. आणि मग त्या आकाशातल्या झाडामधून अचानक एक पक्षी असा बाहेर आला. त्या पक्षाचा चेहरा ना डिट्टो तुझ्यासारखा होता. मग त्या पक्षाने अशी चोच उघडली आणि तो काहीतरी असे उलटे आकडे म्हणायला लागला. मग मला अचानक जाग आली. मग मी परत स्वप्नात गेले. अच्छा, मी स्वप्न रिवाइंड केलं, मला परत तो पक्षी दिसला, परत तूच दिसलास. आणि मग त्या पक्षाने अशी फडफड फडफड केली आणि तो संस्कृत मध्ये काहीतरी बोलायला लागला. का माहितीये? कारण हा इथे बाहेर. इकडे. तुला राग आलाय त्याचा? हो, खूप. एक काम कर, तू बाहेर अजिबात जाऊ नको. त्यांनी खूप राडा घातलाय. म्हणजे अगं म्हणजे विचार कर, माझ्यासारख्या माणसाला एवढा राग येऊ शकतो म्हणजे बघ. तू तर म्हणजे मी दाखवते ना त्याला. थांब. हे बघ, तो आपला मित्र आहे, आपण त्याला समजून घेतलं पाहिजे, कळलं का? म्हणजे असं डायरेक्ट काही करायचं नाही. आपण त्याला हळूहळू शांतपणे सांगू की बाबा काय असं नाही जमते बाबा, काय डिस्टर्ब होते बाबा, कळलं का? हळूहळू सांगू आणि तो आपली झोप हळूहळू मोडेल. मला असं वाटलं होतं की माईने तर आपल्या दोघांना छान वेळ मिळेल. हा येऊन चिपकला इथे घराला. अगं तू काही सतत असणार आहे का इथे? तर आज आहे, मग नंतर परत लगेच जाईल, कळलं का? आणि तू गेला ना की तू मला फोन कर, मी लगेच असं उडत उडत येईन तुझ्या झाडावर. उडत उडत. चालेल. आणि काय म्हणशील? नाश्त्याचं काय आहे? सॉरी, मला असं व्यत्यय आणायचं नव्हता. ए चुंबक. तू नको सांगू. नाश्त्याचं काय म्हणत होता? सॉरी हा, मी आलो असा. मी पोहे करायला घेतले होते. कांदा वगैरे चिरलाय, मिरची वगैरे चिरली होती, पण होतच नाही रे पोहे. म्हणजे सगळं जिरं बिरं टाकलं, मोहरी बिरं टाकली, सगळं टाकलं, पण होतच नाही. काय मला खरं असं खरपूस आवडतं, पण सगळं तसं कडकडीत राहिलंय, असं कडक झालंय सगळं. पोहे भिजवलेले? हो, भिजवले होते पोहे. हे ऋतूची शपथ. हा, बहुतेक भिजवायचे राहिले होते. ये नाही. थँक्यू. वेटर, 2 स्पेशल बन मस्का. स्पेशल आय मीन 2 स्पेशल फ्रेंड ना, म्हणून स्पेशल बन मस्का. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, बॅड मॉर्निंग झाली माझी. का ग, चुंबकशी भांडलीस की काय? नाही, आधी मला सांग, मी खूप जाड झालीये का? जाड? कुणी काय म्हणाल का तुला? नाही रे, पण मला नक्की सांग ना. अगं माझ्या जाडीची शपथ, तू अजिबात जाड वाटत नाहीस. काय झालं पण आज असं एकदम अचानक? मला ना आज खूप भयानक स्वप्न पडले. नाही म्हणजे आज खरंच भयानक स्वप्न पडले. नाईटमेअर. मी ना स्वप्नामध्ये खूप म्हणजे खूप जाड झाले होते. अच्छा, स्वप्नामध्ये ना?
अरे पण आपलं लग्न ठरलं होतं, अक्षता पडणार होत्या आणि मी चेंज करायला गेले तेव्हा बघितला तर तो ड्रेस मला बसतच नव्हता. हा आणि ऋतून तो डिझायनर ड्रेस शिवून घेतला होता. मग ती त्या डिझायनरला ओरडायला लागली. तर डिझायनर म्हणली की बट व्हॉट कॅन आय डू, शी हॅज बिकम फॅट. आणि मग मला काय करावं सुचेच ना. मग आयशू आणि ऋतूने मला कसं बसं त्या शरारामध्ये बसवलं. आणि मग मी मंडपात गेले तर तिकडे सगळेजण माझ्याकडे बघत होते आणि जोरजोरात हसत होते. सगळी लहान मुलं ए जाडी असं म्हणून मला बघत होती. यार मला खूप वियर्ड वाटलं यार. मी खाली मान घालून उभी राहिले. आणि मग अंतरपट जेव्हा दूर झाला ना तेव्हा तू माझ्याकडे बघितलंस आणि तू पण खूप घाबरला होतास. मला वाटलं की बापरे आता आपलं लग्न होतंय की नाही. म्हणून मी घाईघाईत पटकन हार घेतला आणि घालायला गेले तर तो शरारा टरारा फाटला आणि सगळेजण जोरजोरात हसत होते. आणि तू घोड्यावर बसलास आणि पळून गेलास. अच्छा, म्हणजे तुझी बॅड मॉर्निंग नाही, जाड मॉर्निंग झाली. एक मिनिट, हे बघ, तू चेष्टा तर करूच नकोस. खरं तर तू काही बोलूच नकोस, कारण तू मला सोडून गेलास. म्हणजे मी जाड झाले तर तू मला सोडून जाशील? अगं हे बघ, ते आता तुझं स्वप्न होतं. आता तुझ्या स्वप्नात मी माझ्या मनासारखं नाही वागू शकत. म्हणजे मी जाड झाले तरी तू मला सोडणार नाहीस? हे बघ, हत्तीच्या पिल्ला एवढी जरी जाड झालीस ना तरी सोडणार नाही. नाही नाही, असंच म्हणतात सगळेजण सुरुवातीला. पण लग्नानंतर बायका जाड झाल्या ना की सगळे पुरुष अफेअर करतात. मी बघितलं ना फिल्म्स मध्ये. नाही 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 नाही, मी काही प्रयत्न नाही ना केले तर मी सुद्धा खूप जाड होईन. आणि मग नाही, बास, ठरलं. आजपासून माझं स्ट्रिक्ट डाएट सुरू. ऐक मैत्री, ऑलरेडी खूप फॅट्स झालेत, आता नवीन काही ऍड करू नको. हॅलो हॅलो. चुंबक झोपा काढतोय यार. चुंबक, अरे अंडर सेक्शन 80 जर का डोनेशन स्वरूपात जर घेता आलं तर इन्कम टॅक्स डिडक्शन एक्झिम्शन मिळू शकतं. आणि डिडक्शन जर अवॉइड केलं तर बॅलन्स शीट टॅली होईल, म्हणजे स्क्रुटिनी बसेल किंवा नाही बसणार किंवा अशा पद्धतीने. क्लिअर, फ्रेश पॉवर नॅप मस्त होत आहे टॅली. ए हॅलो हॅलो मित्रा, ए मी काय काय चाललंय काय? पॉवर नॅप म्हणजे? मी पहाटे 5 पासून इथे बसून अभ्यास करतोय. तर पाठांतर करून आणि अभ्यास करून माझी पाठ दुखायला लागली. अच्छा. मी म्हणलं जरा योगासनं करावीत. तर आता असं शवासन स्थितीत होतो, तर म्हणलं 5 मिनिटाची पॉवर नॅप देखील काढावी म्हणून काढली तेवढंच. पॉवर नॅप? अरे पॉवरफुल नॅप घेत होतास तू, घोरत होतास इथे झोपून. पण मला ते कळत होतं. अच्छा. हा, मला चांगली जाणीव होती त्या गोष्टीची की मी पॉवर नॅप घेतोय. आणि आय वॉज अवेअर, माझे सेन्सेस जागृत होते. मला कळतंय, पण कसं आहे ना मित्रा, ऋतू तुझ्या सगळ्या थापा ऐकून घेते कारण ती तुझ्या खूप प्रेमात आहे. पण मी नाही ऐकून घेणार. अगं खुळे, मला झोपायचं असतं तर चांगला गुबगुबीत सोफा सोडून जमिनीवर कशाला पडलो असतो मी. क्या बात आहे यार चुंबक, केवढं भारी लॉजिक आहे. ही जी तुझी तल्लख बुद्धी आहे ना, ही तू कधी एक्झाम मध्ये का नाही वापरत यार? तू पण बोलू नको मैत्री मला. मी पूर्ण प्रयत्न करतो यार. नियतीच खेळ खेळते माझ्यासोबत. मला हे अटेम्प्टचा पडाव पारच करू देत नाही. आता या नियतीने खेळ करून तुला एक मस्त गरमागरम चहा दिला तर कसं वाटेल तुला? क्या बात है, ब्युटी ब्युटी. असा चहा कर सांगतो मैत्री, असा चहा कर झोप उडून जावी हवेत, उडून जावी. पकडला, ह्याचा अर्थ तू झोपला होतास. जाडे जा चहा कर. झोपला होता म्हणे. Excuse me. You. Get up.
पुस्तक ठेव. गेटअप. काय म्हणलास? जाडे. सॉरी, चुकून म्हणालो. आपण संबोधतो एखाद्या व्यक्तीला, तेवढंच झालं मला. मी खरंच जाड वाटते का रे? नाही वाटत जाड. चेहरा फक्त असा गोल आहे बघ तुझा, गोल मोठोल आहे असा जरा. ऋतूचा असं निमुळत आहे बघ, पाहिलेस? तू जर प्रोटीन डाएट केलंस तर तुझंही असं होईल 15-1 दिवसात. साखर टाळ खाण्यात. आता चहा करशील ना माझ्यासाठी, माझ्या ह्याच्यात घाल, तुझ्या ह्याच्यात नको घालू साखर. प्रोटीन डाएट कर, तुला असं इथे कट येईल बघ इथे. चहा हवा असेल तर करून घे स्वतःच स्वतः. यार तू कर ना. तू मेला. तू भेट बेटा. आता तुला बघ ना खवडे देतो की नाही बघ तू. सकाळी 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 कुठला पिटबुल चावला रे तुला? पिटबुल थांब दाखवतो. पिटबुल तुला पिटबुल दाखवतो ना. बघ ना आता पिटबुल कसा असतो ते बघ ना. हा थांब. पिटबुल हे बघ माझी चूक असेल ना तर डायरेक्ट सरेंडर होतो आपण. म्हणजे कारण सांगू काय तुला आता? काय आईच्या गावात केतकी किती केतकी माझ्या मागे माझी लाईन कापतो काय? हा? माझी लाईन कापतो. लाईन कसली लाईन? विघ्नेश बकेट दिसली का? बुडू बुडू मारी ना, कळलं का? बुडू मारी. हे बघ तू आधी मला सोड, मला दुखतंय. गाडी अरे काय फालतूगिरी आहे राव. त्याला गेमाड निघालास रे तू तर. ड्रायव्हरची नजर हटली की साईडलाच बाजूला डायरेक्ट ना. अरे त्या केतकी बरोबर फेरारी की सवारीची स्वप्न बघत होतो मी. हिट अँड रनची केस मारली माझ्यावर तू. अरे रोकड्या दादा, म्हणजे असं काही नाही. असं काही नाहीये म्हणू नको तू. काय मेला साला. एवढ्या पोरींनी आपला हार्ट ब्रेक केला. त्या पोरीन तर ठीक आहे यार, म्हणजे त्यांच्या मनात ना होती. तू तर साला त्या कॅफे मध्ये आपल्या हातातलं ताटच ओढून घेतलं सगळं. अरे तुला कसं काही कळत नाहीये. वी आर सेलिंग इन द सेम बोट. इंग्लिश बोलू नका, मला इंग्लिश अजिबात आवडत नाही. तुला कसं सांगू? अरे तू फक्त आम्हाला तिथे बघितलंस कॅफे मध्ये बसलेलं. पुढे जो गेम झालाय ना, मी तुला नाही सांगू शकत. अगेन गेम टाकतो माझ्यावर. हा गेम टाकतो. तुला खोटं वाटतंय ना? खोटं वाटतंय ना तुला? बघ मग, हा जगातला सगळ्यात भारी बनमस्का. प्रिटी नाईस. हा थँक्यू. मा प्लेजर डार्लिंग. काय? दार्जिलिंगच्या चहाच्या तोंडात मारता येईल असा चहा सुद्धा मिळतो इथे. ओके. थँक्यू. म्हणजे बघ आता आपण इतके दिवस चॅटिंग करतोय एकमेकांशी. काय वाटतंय तुला? छान वाटतंय. मला पण छान वाटतंय. म्हणजे आधी माझ्याशी कोणी गर्लफ्रेंड, आय मीन टू से, म्हणजे अशी फ्रेंड मुलगी नव्हती. आता तू आहेस तर तुला एक प्रश्न विचारू? ऑफकोर्स, विचार ना. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं असं जेव्हा लोक एकमेकांना विचारतात तेव्हा त्यांना काय फिलिंग येत असेल ना? म्हणजे मी तर नाही विचारलंय अजून. म्हणजे बघ तुला म्हणजे कोणी असं आवडतं का? हो. हो. अगं पण स्टेटस तर तू सिंगल ठेवला आहेस. स्टेटस सिंगलच आहे, पण तू मदत केली ना
तर ते स्टेटस बदलू शकतं. म्हणजे बघ, जर तुझी इच्छा असेल तर आपण आज आता इथल्या इथे लगेच तुझा स्टेटस बदलू शकतो. म्हणजे तुझी इच्छा असेल तर. आज हो, इथल्या इथे. लगेच. म्हणजे तू आत्ता डॉक्टर सौमित्राला फोन करणार आहेस? त्यालाच सांगायचंय ना, त्याला काय आपण कधीही सांगू शकतो. म्हणजे वेट, म्हणजे तू आत्ता त्याला फोन करून सांगणार आहेस की माझं त्याच्यावर प्रेम आहे? काय सौमित्र म्हणजे डॉक्टर सौमित्र? मग काय, या भावाच्या प्रेमाच्या मध्ये आला रे तो ठोंबऱ्यांचा सौमित्र. काय काय फील झालं असेल माझ्या या निष्पाप मनाला. दोघी पण आई आणि मुलगीला चंट आहेत हा एकदम. म्हणजे फुल एकाच पक्षावर डोळा दोघांचा पण. बघ ना, एकमेकींमध्ये ठरवून तरी घ्यायचं कोण कोणावर लाईन मारणार आहे ते. हा, विघ्नेश मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे ते आई आणि मुलगी असतील का रे खरंच? म्हणजे मस्त. थांब जरा फोन करून विचारतो. हा विचार ना. दे बिन काय करतोय येडे? मग कसले फालतू प्रश्न विचारतोय? आई आणि मुलगी नसायला काय झालंय? फडकत पाय खाली गाडी. ते घे. अरे म्हणजे बघ ना, आईचं मुलीला, मुलीचं आईला माहिती असतं ना, पण यांची वेगळीच शाळा आहे. पुढं काय झालं ते सांग ना. तिने मला पिंच केलं आणि मी तिला सेम पिंच केलं. म्हणजे I can't believe this. एक सेकंड. विघ्नेश, thank you so much. You're such a sweetheart. फोन करतोयस ना? तुला असं नाही वाटत की तो तुझ्यापेक्षा मोठा आहे? म्हणजे तू तुझ्या रेंज मधल्या कोणाला तरी बघ ना. अरे मी आता लहान नाही तुझ्या इतकी. आणि तुला खरं सांगू का, मला त्याच्याशिवाय कोणीच दिसत नाही, माहितीये का? अगं असं कसं बोलू शकतेस तू? अगं तुझ्याशी चॅटिंग करायची म्हणून मी जेवलो नाही ग. अगं तुझे ते सबमिशन कम्प्लीट करायचे होते म्हणून रात्रभर जागलो मी. दादाकडून पैसे घेतले ग तुझा नेट पॅक भरायसाठी. अगं पोकेमॉन नाही खेळलो, एक्झाम टाइम मध्ये अभ्यास नाही केला. आणि काय बोलतेस हे? पण विघ्नेश, आपल्यात फ्रेंडशिप आहे ना. काही शिबीप नाही आपल्यामध्ये. विघ्नेश, नो 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 प्लीज प्लीज. म्हणजे दादाच्या शिपवर उडी मारण्यासाठी तू या विघ्नेशचा एका दगडाप्रमाणे वापर केलास. डोंट से दॅट विघ्नेश. असं काय? प्लीज प्लीज. तुला शेवटचं विचारतो, काय विचार आहे तुझा? म्हणजे सौमित्रच का? सौमित्रच. ओके. मायला मग तुझी पण बोट बुडली आहे. काय बोलतोयस? म्हणजे दादाचा साखरपुडा आधीच ठरलाय त्या मैत्री सोबत आणि तो तिच्यावर खूप प्रेम करतो. आणि हो, अजून एक गोष्ट. ही गोष्ट मला तुला आपल्या पहिल्या भेटीपासून सांगायची होती, पण नाही सांगू शकलो ग. तुझ्यावर एवढा जीवापाड प्रेम करत होतो ना मी. पण आज सांगतो, तू अभ्यासात खूप मट्ट आहेस. आता तर तू मला मट्ट दिसतेस. बाय. बिल या बाई देतील. मी खूप लहान आहे ना. लेडीज फर्स्ट. म्हणजे तिला बिल भरायला लावलं तू? क्या बात आहे, जिंकलास हा. प्राऊड ऑफ यू. पण अरे काय समजलास काय तू आपल्याला? ये खाली ये. ढगात जाऊ नको, ये खाली. हे विघ्नेश, लाईक सांगू का,
आपल्या मनात तुझ्याबद्दलची इमेज एकदम बदलली हा. म्हणजे खऱ्या अर्थाने ड्रायव्हर झालास तू आज. म्हणजे ड्रायव्हरनी धडक मारल्याशिवाय ड्रायव्हिंग येत नाही त्याला. तुझी पण धडक बसली ना, हार्ट ब्रेक झाला तुझा. आता प्रेमाच्या हायवेवर तुझी गाडी पण फुल झिंग झिंग झिंगाट. काय बोलतोय तू? म्हणजे कॉंग्रॅट्स म्हणजे तुला. म्हणजे कसं तू पहिला टोल भरून टाकला ना, आता आपण एका पार्टीमध्ये आलो नाही का. पण कसं आहे, तुझी 50 कम्प्लीट झाली आहे ना. मी कसा आता न्यू कमर आहे. मला एवढा टाइम लागणार नाही, आपण डायरेक्ट पटवणार. ठीक आहे रे, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुला. काय फुल फॉर्म मध्ये पटवून टाक. काम कर ना, आपण सेलिब्रेट करूया का? हा, सेम पिंच आहे ना, आपण सेलिब्रेट करूया. चल सेलिब्रेट. येऊ. पार्टी करू का? पार्टी सेलिब्रेट करायचं म्हणजे पार्टी करायला लागणार. म्हणजे पार्टी करूया ना. हे काय? डन. मला वाटलं बिअर पिऊया म्हणलास. नाही नाही नाही, काय कोरडी पार्टी. कोरडी कशाला? कोल्ड्रिंक पिऊया ना. कोल्ड्रिंक पितोय तर मग म्हणलं एक बिअर घेऊन टाकूया चिल्ड एक. म्हणजे म्हणतोय सर, ट्राय करायला काही हरकत नाहीये. म्हणजे तू ट्रायच नाही केला आजपर्यंत. नाही नाही नको, मग प्रॉब्लेम होईल रे. नाही नाही, मला वैयक्तिक असा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. अरे नको, ते हलशील बिलशील चालणार ना. हलत बिलत नसतं आपण डायरेक्ट टाक टाक टाक. म्हणजे पितोस, हो प्रॉपर. अरे गेल्याच महिन्यात राहिलो. आवडते तुला. हो एकदम खूप. आता मग पार्टी फिक्स ना. बिअर. अरे डुचक्या, दूध प्यायच्या वयात बिअर पितो. नाही दादा, म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं मला दादा. म्हणजे दादा तू बघ ना, ट्राय असं मी म्हणत नव्हतो. आपण पिऊया वगैरे असं नव्हतं म्हणत नव्हतं मी. म्हणजे बघ, म्हणजे आईला सांगितलं पाहिजे. आईला नको सांग. मी ट्राय म्हणतो दादा, असं नका करू रे. रे दादा. अरे ही आली प्रेम देवता. हाय फ्रेंड्स, देवी आली, हिच्या पाया पड आपलं पटल पटकन. ऐका ना, ऐकव ना देवी. मी कशी दिसते? म्हणजे हा प्रश्न तू डॉक्टर सौमित्राला विचारला पाहिजे नाही का. ए, पास झाला फालतूपणा. मला सिरियसली मनापासून खरं खरं सांगा, मी जाड वाटते का तुम्हाला?